आणि दुसरीकडे साताऱ्याच्या जागेवरनं महायुतीमधला तिढा अजूनही कायम आहे। खासदार उदयनराजे भोसले यांची भाजपच्या वतीने उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी कमळ चिन्ह असलेले त्यांच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर्स मात्र व्हायरल झाले। आज दुपारी 3च्या सुमारास शिरवळ ते सातारा खासदार उदयनराजे भोसलेंचं जागोजागी जंगी स्वागत केलं जाईल। एकीकडे स्वागत सोहळा होत असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यावरचा आपला दावा अजून तरी सोडलेला नाही। सातारा लोकसभा राष्ट्रवादीच लढेल, भाजपचे वरिष्ठ नेते उदयनराजेंची समजूत काढतील अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी कालच बोलताना दिली आहे। त्यामुळे साताऱ्याच्या जागेवरनं महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण होऊ शकते। आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझिम, काय पोस्टर्स आहेत? म्हणजे एकतर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही जागा कुणाला जाणार याबद्दलची शाश्वती नसताना उदयनराजेंच्या स्वागताची तयारी कशी पाहायला मिळते? नंदा, उदयनराजे भोसले जे भाजपचे राज्यसभेवरचे खासदार आहेत ते गेली 4 दिवस दिल्लीमध्ये होते। तिथं अमित शहांची भेट घेण्यासाठी ते गेले होते आणि त्यावेळेला वरिष्ठांशी जी या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे त्यातून असा दावा केला जातोय की सातारची जागा ही भाजपला मिळालेली आहे आणि उदयनराजे भोसले यांना वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे, असा दावा जो आहे तो या ठिकाणी उदयनराजेंच्या समर्थकांकडून केला जातोय। आणि त्याच अनुषंगाने आज उदयनराजे भोसले यांच्याकडून पुणे जिल्हा संपतो त्या ठिकाणी म्हणजेच सातारा जिल्ह्याची सुरुवात होते त्या शिरवळपासून ते सातारा शहरापर्यंत एक रॅली काढली जाणार आहे। उदयनराजे भोसले या निमित्तानं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करू पाहत आहेत आणि कमळाच्या चिन्हाचे जे फ्लेक्स आहेत ते याच अनुषंगाने इथं सातारा शहरामध्ये जे आहेत ते झळकलेले आहेत। पुढचे भावी खासदार म्हणून त्यांचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी उदयनराजे भोसलेंचा केला जातो आहे। परंतु दुसरीकडे त्यांचाच मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आपला दावा या सातारा लोकसभेवरचा कायम ठेवलेला आहे। अजित पवारांनी स्पष्ट यामध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच सातारा लोकसभेची जागा लढणार आहे। भाजपचे वरिष्ठ नेते जे असतील ते उदयनराजेंची समजूत काढतील असा दावा अजित पवारांनी या ठिकाणी मंगळवारच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे। खरं तर उदयनराजे भोसले हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा उदयनराजे आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष सर्वांनी पाहिलेला आहे। त्यांच्यातला विस्तव कधीच या ठिकाणी मिटला नव्हता। परंतु जेव्हा उदयनराजे भोसले 2019 मध्ये भाजपमध्ये आले, म्हणजे 2019ची लोकसभा ज्यावेळेला शरद पवारांनी उदयनराजेंना तिकीट दिलं ते खासदार झाले, मात्र अवघ्या 6 महिन्यातच उदयनराजेंनी या पदाचा राजीनामा दिला आणि तिथं पोटनिवडणूक लागली। भाजपच्या तिकिटावर त्या ठिकाणी लढले, परंतु श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा तिथं पराभव केला। तेव्हापासून हे विस्तव जे आहे ते या ठिकाणी मिटलेलं होतं। परंतु आता पुन्हा एकदा उदयनराजे आपलं नशीब आजमावू पाहतायत, परंतु हे नशीब आजमावताना राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी त्यांच्या इच्छेमध्ये अडसर या ठिकाणी बरोबर। उदयनराजेंची इच्छा जरी असली इथून निवडणूक लढवण्याची, अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या जागेवरचा आपला दावाही सध्या सोडला नसल्याचं कळतंय। त्यामुळे काय होणार हे पाहणं खूपच एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।